चला बनवूया मस्त अशा उपवासाच्या घाऱ्या। त्यासाठी मी इथे थोडा गूळ खिसून घेतलाय। त्यातच आता शिजवून घेतलेला रताळाचा एक तुकडा खिसून घेतलाय। त्यातच थोडीशी वेलची पूड टाकले। आता मी इथे अर्धी वाटी वरी आणि अर्धी वाटी शाबू हे मिक्सरला बारीक करून घेतले आणि बारीक झाल्यानंतर त्या मिश्रणात टाकून एक गोळा मळून घेतलाय। हा गोळा मी एक दिवस मुरत ठेवलेला दुसऱ्या दिवशी करायला घेतलाय। आता मी एका प्लॅस्टिकच्या कागदावर तेल लावून त्याचा एक छोटासा गोळा तयार करून नंतर दुसरा कागद ठेवून थापून घेतलाय। आता ही तयार पोळी तेलात किंवा तुपात तळून घ्यायची। ह्या 8 ते 10 दिवस चांगल्या राहतात। तयार आहेत या उपवासाच्या घाऱ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।